हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत अशा काही जुगाडू हॅक शेअर करणार आहे ज्यामुळे तुमची अवघड किचकट वाटणारी कामे देखील इथं नक्कीच सोपी होतील। यासोबतच इथं तुमचा वेळ आणि पैसा या दोन्हींची देखील इथं नक्कीच बचत होईल। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही हॅक शेअर केल्या आहेत ज्या तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिल्या नसतील। चला तर मग आजच्या या व्हिडिओला पटकन आपण सुरुवात करूया। तर इथं आपली सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे या अशा डिझायनर कुशनच्या बाबतीत। आणि सणावारांमध्ये म्हणा किंवा दिवाळीमध्ये आपण आपलं घर अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सजवत असतो। तर आज आपण असाच एक बटरफ्लाय पिलो बनवणार आहोत आणि ज्याला आपल्याला कुठेही कट वगैरे करायची गरज नाही किंवा शिवायची देखील अजिबात गरज नाही। तर यासाठी बघा इथं मी एक ओढणी घेतली, तर तुम्ही कोणत्याही कलरची ओढणी घेऊ शकता। आणि त्यानंतर या ओढणीला आपल्याला अशी डबल घडी घालून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथं मी यावरती असा माझ्या मुलांचा जो जुना पिलो होता तो ठेवला आहे। यामध्ये तुम्ही कोणताही एखादं जुनं कापड वगैरे देखील वापरू शकता। त्यानंतर आपल्याला इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी घडी घालून घ्यायची आहे। अगदी घडी घालताना ती अगदी व्यवस्थित घाला, कुठेही याला घडी वगैरे पडू देऊ नका। आणि त्यानंतर पुन्हा ही जी दुसरी घडी घालताना आपल्याला ही घडी अशी अर्धी घालायची आहे आणि अर्ध याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर याला पुन्हा अशी आपल्याला घडी घालायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने आपल्याला ही अशी घडी घालून घ्यायची आहे। त्यानंतर याला बघा असं व्यवस्थित असं यावरती हात आपल्याला फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून ते अगदी व्यवस्थित असं सेट होईल। आणि त्यानंतर इथं मी एक जुनी बांगडी घेतली आणि ही बांगडी आपल्याला अशी आतल्या बाजूने यामध्ये घालायची आहे। आणि त्यानंतर याला असं वरच्या साईडने बाहेर काढून आपल्याला याला असं रबरने याला असं फिक्स करून घ्यायचं आहे। याला अगदी खूपच छान क्यूट असा आकार येतो, याने खूपच छान बटरफ्लायसारखं हे पिलो दिसते। तर इथं आपला फायनल लुक तयार झाला आहे, तुम्ही बघू शकताय। खूपच छान खूपच क्यूट अशी उशी ही आपली इथं तयार झाली आहे। कुठेही आपण याला कट केलेलं नाही आहे किंवा कुठेही आपण याला सुई दोऱ्याने शिवलेलं नाही आहे। अगदी सहज अगदी एका मिनिटांमध्ये इथं आपली ही उशी तयार झाली आणि अगदीच बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदीच घरच्या घरी कोणतेही पैसे खर्च न करता अगदी 2 मिनिटांमध्ये इथे आपण उशी ही अशी तयार केली आहे। त्यानंतरची नेक्स्ट टिप आहे, बऱ्याचदा बघा आपल्यापैकी बरेच जण बघा हॉस्टेलवरती राहत असतात। मग प्रत्येकाला आपल्यासोबत इस्त्री वगैरे कॅरी करणे शक्य होत नाही। मग अशा वेळी आपल्या कपड्यांना इस्त्री कशी करायची हा एक खूप गहन विषय असतो। मग अशा वेळी काय करायचं की इथं मी तुम्हाला अगदी खूपच छान अशी ट्रिक सांगते बघा। तर यासाठी इथं बघा मी पहिल्यांदा हा जो कपडा आहे याला मी पूर्णपणे असं पसरवून घेतले आणि त्यानंतर आपल्याला यावरती असा गरम कुकर ठेवायचा आहे आणि गरम कुकरने तुम्ही यावरती अशी इस्त्री करू शकता। तुमच्याकडे जर कुकर अवेलेबल नसेल तर तुम्ही कोणतेही एखादं प्लेन सरफेसचं भांडं यासाठी इथं वापरू शकता। त्यासाठी आपल्याला ते भांडं अगोदर गॅसवरती असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कपड्यावरती अशा पद्धतीने याची अशी इस्त्री मारू शकता। अगदी इस्त्रीसारखंच इथं आपली इस्त्री इथं होऊन जाते। त्यामुळे तुम्ही जर हॉस्टेलवरती राहत असाल आणि जर तुमच्याकडे इस्त्री नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं कपड्यांना इस्त्री करू शकता आणि तेही अजिबात पैसे न खर्च करता, कुठेही कपड्यांना बाहेर न देता अगदी इथं 2 मिनिटांमध्ये हे काम आपलं होऊन जातं। तर ही ट्रिक नक्की एकदा वापरून पहा आणि ट्रिक कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। त्यानंतरची आपली नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे फ्रीजच्या बाबतीत। बऱ्याचदा आपण फ्रीजमध्ये काहीतरी वस्तू ठेवतो, काहीतरी भांडं वगैरे ठेवतो आणि त्यामुळे आपल्या या फ्रीजच्या शेल्फ्सवरती खूपच जास्त असे स्क्रॅचेस पडतात आणि त्यामुळे आपला फ्रीज देखील खराब होऊ शकतो। किंवा आपण एखाद्या वेळेस थोडंसं जरी गरम जरी असलं ते देखील यामध्ये जरी काय ठेवलं तर त्यामुळे देखील आपला फ्रीज इथं खराब होऊ शकतो। मग यासाठी इथं आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे ही अशी बांगडी। आपल्याकडे एखादी अशी जुनी बांगडी असेल तर तुम्ही ती यासाठी इथं वापरू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला जर यावरती काही वस्तू ठेवायची असेल, एखादं भांडं वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही यावरती अशा पद्धतीने ते ठेवू शकता आणि यामुळे तुमचा फ्रीज अजिबात खराब होणार नाही आणि यामुळे फ्रीजवरती स्क्रॅचेस देखील येणार नाहीत। त्यानंतरची नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे या अशा दिव्यांच्या बाबतीत। जेव्हा कधी आपण हे असे दिवे वापरतो आणि जेव्हा कधी त्यांना अशी स्वच्छ करण्याची वेळ येते तर तेव्हा आपला त्यामध्ये खूप जास्त असा वेळ वाया जातो आणि आपले हात देखील खूप जास्त असे दुखून येतात, पण तरी देखील तो दिवा अगदी व्यवस्थित असं क्लीन होत नाही, त्याचा तेलकटपणा अजिबात जात नाही। मग अशा वेळी इथं मी एक तुम्हाला टिप्स सांगते। तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की जुना एखादा एक्सपायर झालेला पावडरचा डबा असेल तर आपल्याला यामध्ये थोडीशी अशी पावडर टाकून घ्यायची आहे आणि या पावडरनं या दिव्याला आपल्याला पूर्णपणे असं अगदी हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे।
आणि ही पावडर आपल्याला दिव्याच्या सर्व भागावरती आतून बाहेरून सगळीकडनं लावून घ्यायची आहे। जिथं जिथं आपल्याला तेलकटपणा जाणवेल, जिथं जिथं दिसत असेल तिथं आपल्याला ही पावडर अशी लावून घ्यायची आहे। अगदी सहज याचा तेलकटपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो। तर तुम्हाला जर दिवे क्लीन करायचे असतील आणि तुमच्याकडे जर अजिबातच वेळ नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता। अशा पद्धतीने पावडर आपल्याला या दिव्याला पूर्णपणे लावून घ्यायची आहे। त्यानंतर अगदी एखाद्या पेपरने किंवा तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असला तर टिश्यू पेपरने देखील तुम्ही याला असं पुसून काढू शकता। तर इथं मी हा दिवा तुम्हाला अगदी पुसून याला फक्त दाखवते, तर तुम्ही बघू शकता याचा जो काही तेलकटपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला आहे। आता याला फक्त तुम्ही एकदा जरी वॉश केलं तरी देखील दिवे अगदी छान क्लीन होतील। तर तुम्ही दिवे साफ करताना ही ट्रिक नक्की वापरा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा। आणि आता त्यानंतरची आपली नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे इथं मी एका बाउलमध्ये एक ग्लासभर पाणी घेतलं आहे। गरम वगैरे पाणी घेण्याची अजिबात गरज नाही, साधंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक लिंबू यामध्ये असा पिळून घालायचा आहे। तर इथं मी यामध्ये एक लिंबू असा पिळून घालते आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे 1 चमचा मीठ। इथं मी साधं बारीक मीठ जे आपल्या घरामध्ये आपण वापरतो तेच इथं वापरलं आहे। आणि त्यानंतर 1 चमचा बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि त्यानंतर इथं मी घेते ते म्हणजे एक शॅम्पू। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरा कोणताही शॅम्पू वापरू शकता। इथं मी वाटिका शॅम्पू वापरला आहे। आणि त्यानंतर हा शॅम्पू आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे असा काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर एखादा चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्याने आपल्याला हे पूर्णपणे अगदी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। यामध्ये जे आपण मीठ वापरलं आहे ते अगदी व्यवस्थित असं विरघळलं पाहिजे। खूप छान अशी केमिकल रिॲक्शन होते आणि इथं आपलं हे लिक्विड असं तयार होतं। आणि या लिक्विडमुळं अगदी खूपच मोठं जरी काम आपलं सहज सोपं होऊन जातं। तर या लिक्विडला मी एका या अशा स्प्रे बॉटलमध्ये भरून घेते आणि आता आपण या स्प्रे बॉटलचा उपयोग करून आपण याने अशी क्लिनिंग करणार आहोत। तर बऱ्याचदा बघा जेव्हा कधी आपल्याला आपला स्वयंपाक होतो तर त्यावेळी आपल्याला प्रत्येक वेळेला आपला किचन ओटा म्हणा किंवा किचन गॅस शेगडी अशी क्लीन करावी लागते। प्रत्येक वेळी आपल्याला याला साबण वगैरे लावून असं घासावं लागतं। खूप जास्त मेहनत यामध्ये आपल्याला लागते। तर हे काम आपल्या अगदी सहज सोपं व्हावं यासाठीच आज आपण हे लिक्विड बनवलं आहे। आणि या लिक्विडला अगोदर आपल्याला आपल्या गॅस शेगडीवरती असं स्प्रे करून घ्यायचं आहे। थोडा वेळ थांबलात तरी चालेल, मी याला लगेचच असं पुसून घेते। आणि त्यानंतर आपल्याला याला असं फक्त असं कोरड्या कापडाने असं पुसून जरी तुम्ही घेतलं तर अगदी खूपच छान आपली शेगडी निघली जाते। मी याला फक्त असं एखाद्या कोरड्या कापडाने पुसून देखील घेऊ शकता। मी याला असं पुसून घेतलं आहे आणि पुन्हा यावरती अगदी एक थोडंसं पाणी मारून याला परत एकदा पुसून घेतलं आहे। अगदी सहज ही शेगडी अगदी खूप छान नव्यासारखी स्वच्छ होते, तुम्ही बघू शकता। कुठेही घासायची वगैरे अजिबात गरज नाही आहे। आणि जिथं आपल्याला खूपच जास्त मेहनत लागणार होती तिथं हे काम आपलं अगदी 2 मिनिटांमध्ये झाले। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे असं एक लिक्विड असायलाच हवं असं मला वाटतं, ज्याने प्रत्येक गृहिणीचं काम अगदी सोपं होऊन जाईल। तर या चॅनेलवरती मी असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओज दररोज तुमच्याकरता घेऊन येत असते। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।